जय गुरु माऊली. विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज चना डाळ टाकून कारल्याची सुकी भाजी करणार आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. या पद्धतीने करून बघा. भाजी अजिबात कडू होत नाही. मुलं आवडीने जेवतील. कारले स्वच्छ धुवून घेतले. असे कट करून घेतले. असे पातळ कट करून घ्यायचे. हे कारल्याचे देठ काढून टाकायचे आहेत. कडूपणा कमी करण्यासाठी याला मीठ लावून घ्यायचं आहे. असं चोळून घ्यायचं. 20 मिनिट असंच ठेवायचं आहे. 20 मिनिटानंतर मीठ लावल्यामुळे कारल्याला पाणी सुटलं आहे. मिठाचं हे पाणी काढून टाकायचं. असं पिळून घ्यायचं. यातील अशा बी काढून घ्यायच्या. नाही काढल्या तरी चालेल. यामध्ये पाणी टाकून धुवून घ्यायचं आहे. यातील पाणी पूर्ण काढून टाकायचं. भाजी करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम झालं. मोहरी, बारीक कट केलेला कांदा परतून घ्यायचा. यामध्ये अद्रक लसूण जिरं पेस्ट परतून घ्यायची. 2 मिनिट परतायची. यामध्ये हळद, अर्धा चमचा धने पावडर, आवडीनुसार मिरची पावडर, हळद, धने पावडर, मिरची पावडर घरी तयार केलेली आहे. हे सर्व परतून घ्यायचं. यामध्ये कारले, चना डाळ टाकून कारल्याची भाजी करत आहे. अर्धी वाटी भिजलेली चना डाळ कोमट पाण्यात 2 तास भिजत ठेवली होती. मिक्स करून घ्यायचं. चना डाळ शिजण्यासाठी यामध्ये पाव वाटी पाणी, गरम पाणी टाकायचं. यावर झाकण ठेवून भाजी 10 मिनिट शिजवून घ्यायची. 10 मिनिटानंतर मिक्स करून घ्यायची. कारलं शिजलं आहे. चना डाळ पण शिजली. यामध्ये चवीनुसार मीठ. सुरुवातीलाच यामध्ये मीठ टाकलं तर चना डाळ शिजणार नाही. भाजी 10 मिनिट शिजल्यानंतर यामध्ये मीठ टाकायचं आहे. थोडासा गूळ, 1 चमचा लिंबाचा रस, कोथिंबीर. या पद्धतीने कारले करून बघा. ज्यांना कारल्याची भाजी आवडत नाही ते आवडीने जेवतील. सर्व मिक्स करून घ्यायचं. यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट भाजी शिजवून घ्यायची. 3-4 मिनिटानंतर कारल्याची भाजी तयार आहे. अजिबात कडू झालेली नाही. अशी कारल्याची भाजी केली तर लहान मुलंही आवडीने जेवतील. सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. रेसिपी लाईक करा. कारल्याची भाजी तयार आहे. पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन.